आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीतो. आजचे वचन जे आपण अध्ययन करणार आहोत ते वाचूया. सूत्रसंहिता 40:17. मी तर दीन व दरिद्र आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझा सहकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. हालेलुया. या वचनामध्ये आपण काय पाहतोय की परमेश्वर तुम्हाला म्हणतोय, आपण परमेश्वराला बोलत असाल किंवा आपल्या हे परिस्थिती अनुसार आपण बोलत असाल की माझं जीवन खूप वाईट चालू आहे, मला काही समजत नाही आहे, मी जे पण काही काम करत आहे ते माझं पूर्ण होत नाही आहे, तर परमेश्वर तुम्हाला काय बोलतोय की आपण परमेश्वराला काय बोलायचं आहे की प्रभू माझा चिंता करणार. आपली जे पण चिंता आहे, आपली जे पण वाईट परिस्थिती आहे, हे सर्व परमेश्वराला टाका आणि परमेश्वराला सांगा, परमेश्वर तू माझा सहकारी आहे. आपण परमेश्वराला बोलायचं आहे की तू माझा मुक्तिदाता आहे. आपले सर्व वाईट परिस्थिती किंवा आपण जे पण चुकीच्या मार्गावर असेल ते सर्व परमेश्वराच्या हातावर सोपायचं आहे. जेव्हा आपण हे सर्व काम करू तेव्हा परमेश्वर आपला सहकारी बनेल. आपल्या सर्व जे पण वाईट मार्ग, आपण जे पण वाईट परिस्थिती आले ते सर्वमध्ये परमेश्वराला आपण मुक्ती देऊन परमेश्वर आपला सहकार्य करेल. आणि परमेश्वराला बोलायचं, कारण आपण परमेश्वराला बोलू शकतो, ते आपला बाप आहे. आपण त्याला देवबाप्पाला बोलू शकतो की तू हे सर्व काम लवकर करून दे. परमेश्वराला हे जेव्हा आपण हे सांगताल, आपण जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करणार, तेव्हा परमेश्वर आपल्या सर्व चुकीच्या मार्गातून परमेश्वर आपल्याला काढणार आणि आपले सर्व वाईट वेळातून परमेश्वर काढून आपल्याला एक नवी जीवन देणार. ही बोलून मी ही छोटीशी वचनं पूर्ण करतो. चला आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गातील देवबाप्पा, मी प्रार्थना करतोय राजा, हे परमेश्वरा, हे सुंदर वेळ दिला त्याकरता कोटी कोटी धन्यवाद. परमेश्वर, आजच्या दिवशी जे वचन तू दिलंय परमेश्वर, आजच्या वचनाला तू आशीष करून दे राजा. परमेश्वर, जे लोक परमेश्वर आलेल्या वाईट, ज्या लोकांवर परमेश्वर वाईट वेळ आला असेल परमेश्वर, तू त्यांना परमेश्वर आलेल्या तू त्यांच्या परमेश्वर जीवनातून सर्व हे वाईट परिस्थितींना काढून टाक राजा. तू त्यांच्या सोबत राहून परमेश्वर, तू परमेश्वर त्यांच्या हालेलुया राजा, तू हर एक काम करून दे परमेश्वर. मी विश्वास करतोय राजा. परमेश्वर, तुझ्या हातात परमेश्वर एक व्यक्तींना परमेश्वर, जे लोक परमेश्वर हे व्हिडिओ पाहत आहे परमेश्वर, त्या सर्वांना तू आशीष करून दे परमेश्वर. तुझ्या हातात परमेश्वर हर एक व्यक्तींना सोपतोय. हे छोटीशी प्रार्थना ऐक आणि कबूल कर माझ्या पिता. आमेन.